8. पुढे काय? ह्या मालतीच्या प्रश्नाचं काहीही उत्तर क्षणभर न सुचल्यामुळे किंवा तसं पाहता 5-50 उत्तरे एकदम सुचून त्यांच्या उलटसुलट आणि एकमेकांना खोडून काढणाऱ्या गोंधळात शेवटचं नक्की असं कोणचंच मत चित्तात टिकत नसल्यामुळे किशनही नुसता पुढे पुढे असं पुटपुटत मालतीच्या मुद्रेकडे शून्यपणाने पाहत उभा राहिलेला. ते अक्राळ विक्राळ प्रेत त्यांच्या पायाशी मधूनच एखादा आचका देत पडलेलं. त्याच्या घावातून रक्ताची उसळी थांबून थांबून एकदम उसळत असलेली. असे 10-5 क्षण जातात न जातात तोच तो कुत्रा मोठमोठ्यानं भोकाड पसरून दूर गडग्यावर कोकलत आहे. नंतर मोठमोठ्यानं भुंकून भुंकून आकांत मांडत आहे असं किशनला ऐकू आलं. वास्तविक त्यांची ती जीव घेती देती झुंज चालली तेव्हापासूनच तो कुत्रा जवळ यायला भीत असला तरी पळून जायचं नाकारून गडग्यावरून सारखा इकडे तिकडे धावत थांबत तसाच मोठमोठ्यानं मधूनच केकाटत होता, मधूनच बळाबळानं भुंकत होता. कोणाचं तरी आजूबाजूनं सहाय्य मागावं, लोकांना जमवावं तशा धावा हो अशा जणू आर्त हाका मारत होता. पण इतका वेळ ह्या जीवावरच्या प्रसंगात त्याचा तो गोंगाट किशन मालतीला ऐकूच आला नव्हता. त्याच्या वाचून त्यांना बाहेरचं जग असं आठवलंच नव्हतं. पण आता कुत्र्याच्या गोंगाटाकडे लक्ष जाताच किशन जो तिकडे दचकून वळून पाहतो तो त्याला बाहेरचं सारं जग जसे आपण दोघांकडं, आपल्या दोघांच्या रक्तानं माखलेल्या हातापाया कपड्यांकडं, आपल्या दोघांच्या मध्ये ठार मारून टाकलेल्या गुलाम हुसेनच्या विक्राळ धुडातून मध्येच उडणाऱ्या रक्ताच्या चिळकांड्यांकडे टवकारून पाहत आहे. हेच ते हत्यारी, धरा, पकडा असा बोटे दाखवून दाखवून गोंगाट करत आहे असा अचानक भास झाला. त्याच्या मनाची गुंगी खाडकन उतरली. आता इथे आपण एक क्षणभर रेंगाळलो तर त्या दुष्टाच्या सुऱ्यात वाचलेला जीव फाशीच्या तावडीत अडकेल आणि ही मालतीसुद्धा फासावर. कल्पना देखील भयंकर. त्या धक्क्यासरशी त्याने एक मोठा धोंडा उचलून प्रथम कुत्र्याला मारला. तोच त्याला त्या बाजूने एका उंचवट्यावरून शेजारच्या शेतातील 2-3 लोक कंदील घेऊन आपल्याकडेच पाहत आणि बोलत आहेतसे दिसले. त्या कुत्र्याच्या केकाटण्यानं आणि सारख्या भुंकण्यानं ते त्यांच्या शेतातल्या माळावर केव्हापासूनच दचकून उभे राहिले होते. नंतर त्या झोपडीपाशी गुलाम हुसेनची आणि किशनची झालेली झोंबाझोंबी, शिवीगाळ, आरडाओरड आणि शेवटी गुलाम हुसेन पोट भोसकलं जातात जेव्हा कोसळला तेव्हा त्यानं फोडलेल्या डुरकाळ्या ह्यांच्या अस्पष्ट देखाव्यावरून आणि गोंगाटावरून तिथे काहीतरी भयंकर प्रकार घडत आहे हे त्या शेतकऱ्यांनी ताडलंच होतं. पण भयाने त्यांची जिज्ञासा आवरली होती. आपण तिथे गेलो तर स्वतःच एखाद्या नसत्या बालंटात सापडू असा पोक्त विचार त्यांनी केला होता आणि तेथूनच काय दिसेल आणि ऐकू येईल त्याची चर्चा करत आणि मधून मधून आढळणाऱ्या त्या तडफदार स्त्रीविषयीच ही काहीतरी सुंदोपसुंदी चालली असावी असा तर्क लढवीत ती माणसं तिथे तशीच केव्हाची उभी होती. त्यांना पाहताच आपल्या हत्तेला वाचा फुटली अशी धडकी किशनला भरली. त्यानं म्हणण्यापेक्षा त्याला न विचारता त्याच्या हातानंच कंदील फटदिशी मालवला. अंधारात मालतीचा हात धरला आणि म्हणाला, "प्रथम इथून निसटून जाऊ, चल. आपल्याला पकडायला लोक जमतायत. बघ ते गराडा पडतोय, चल." "अरे पण कुठे?" "वाट फुटेल तिकडे, वाटेल तिथे. पण ह्या स्थळापासून दूर दूर दूर, शक्य तितके दूर, चल लवकर." "पण तुला कसं चालवेल? तुझा पाय पांगुळलेला." "एक पाय पांगुळलेला पण दुसरा आहे ना चालता. त्यावर चालवेल तसं चालेन, चल आधी." "आणि हे प्रेत मरू दे, सडू दे त्या दुष्टाला. नाहीतर त्याच्या कुत्र्यालाच खाऊ देत ते. निसट, चल आधी इथून. पण थांब, सुरा दे इकडे. त्याची ओळख सुद्धा कुणाला न पटली पाहिजे." असं म्हणून सूर्यानं प्रेताच्या तोंडावर अंधारातच कचाकच वार करून किशनने ते विद्रूप केलं. "हां, आता आण. कुलूप कुठे ते?" मालतीनं अंधारातच चाचपडत खोलीतून कुलूप घेतलं. बाहेर पडताना तिचा पाय डबकिनी त्या रक्ताच्या डबक्यात पडला. तिलाही धडकी भरल्यासारखं झालं. तिनं तो सुरा आपल्या पोटगुळी खुपसून ठेवला. तशीच ती पुढे जाऊन ते मोडकं तोडकं दार कसंबसं लावून त्याला कुलूप घालू लागली. हात कापू लागला, पण एकदाचं कुलूप लागलं आणि मनुष्याला जी एक उपजतशीच सवय लागलेली असते ती प्रमाणे तिनं कुलूप लागताच किल्ली कमरेला खोवली. तो रक्तबंबाळ सुरा मघा कमरेला खोवला होता तो तिथेच नीट आहे की नाही हे पुन्हा चाचपून पाहिलं.
त्या सूर्याच्या जवळिकेच्या जाणीवेसरशी तिला पुन्हा पुरतं अवसान आणि बळ चढलं. "हं, चल, कापू नकोस किशन. ह्या माझ्या हातावर भार टाक. हा असा, आणि चल त्याचा आधार घेऊन चालवेल तितकं. ही वाट माझ्या पायवळणी पडलेली अगदी. थांब, दगड घेऊ दे 2-4 हाती. बघ त्या पिसाळ कुत्र्याला आगेमागे. चावा घेईल ते मेलं लपतछपत मागे येऊन." काळोखातून तो गडगा ओलांडून त्या चबुतऱ्याला वळसा घालून ती दोघं कशीबशी त्या वाटेला लागली. "आता कुठे वळतेस? नगराकडे? छट वेड्या, ही सगळी रक्ताळलेली आपण प्रथम गंगेवर जाऊन धुवून न्हावून स्वच्छनी सभ्य बनू. चल आधी. खरंच, तिथल्या देवळातच प्रथम चल. रात्र तिथेच काढू. माझं बिऱ्हाडही तिथे आहे. तिथून तर मगा इकडे आलो. प्रथम तिथं थोडं झोपू ही रात्र. पहाटे स्नान बिन नि दैवी आणखी काय असेल ते. आई 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 आई, पायाच्या कळा सोसत नाहीत ग आता. देऊळच गाठूया आधी." देवळात येताच एकट्या किशनच नव्हे तर इतक्या वेळच्या उत्तेजनानं मन आणि तनू अगदी दुबळत आलेल्या मालतीनेही भुईवरच सपशेल अंग टाकलं. तिला दुरून किशननं पडल्या पडल्याच आश्वास दिलं. "तू स्वस्थ नीज. तो सुरा इकडे दे, मी पहारा देतो. आता दुःख सारं विसर हं काही वेळ." "दुःख? छट. सांगू का ह्या वेळेला काय वाटतंय? आनंद, अवसान. कसं सांगू? माझ्या घरी एकदा एक नाग निघाला. दाराच्या वडापाशी तो कुठेतरी असे. आमची आई देवलसी. त्याला दूध ठेवी वाटीत. ते पिताना कितीदा तरी आम्ही त्याला दुरून बघावं. आई म्हणे, साप झाला तरी जीव ना, त्याला क्रिया असते. तो दूध देत्याला कधी डसत नाही. पण त्याचं काय बिघडलं काय की? तो त्या दिवशी पटकन घरात निघाला नि माझ्याशी खेळत असलेल्या माझ्या एका लहान मावस बहिणीला डसून मला डसायला धावला. आम्ही सगळी मुलं जीव घेऊन पळालो. साप साप एकच आरोळी ठोकली. त्या सरशी आमच्या गड्यानं येऊन एका टोल्या सरशी त्याचं टाळकं शेकलं. तो वळवळतच होता, पण तोंड वासून पडलेलं आहे असं पाहून एक मोठी काठी मी दुरूनच त्याच्यावर अशा बळानं मारली की त्याचा मधला भाग पिचून निघाला आणि माझा तसा संताप बाहेर पडताच मला सूडाचा जो आनंद तो पहिल्यानेच किती गोड असतो ते कळलं. तसा उन्मत्त आनंद मला सध्या चढलाय. माझं हे सारं अवसान त्या सूडाच्या आनंदाचं, ह्या सूडाच्या सूर्याचं. तो जवळ आहे तोवर आज माझ्या जीवात जीव आहे. असा उशाशीच राहू देतो माझ्या. मला झोप, किशन. अरे पण माझी आई? मला प्रथम सांग की माझी आई कुठे आहे? काही माहीत आहे का तुला? मी उठून बसते हं, सांग. ती कशीबशी ग्लानी येत असलेला देह सावरून उठून बसली, पण तिचं ते बोलणं डोळ्यावर झोप आलेल्या माणसासारखं गुंगलेलं, तुटक होतं. मालतीला गुलाम हुसेनच्या घरी अटक झाल्यानंतर नायडूबाईंची आणि तिच्या आईची त्या छद्मी योगानंदानं कशी फसवणूक केली आणि त्यावर विश्वासून त्या दोघीजणी मालतीला शोधायला नागपूरला कशा गेल्या आणि नंतर त्यांचा पत्ता त्यालासुद्धा कसा नव्हता ते किशननं थोडक्यात सांगितलं. पण ते संपत होतं तोच मालतीच्या संज्ञ मनाचे सारे व्यापार ग्लानीमुळे जवळजवळ बंद पडत आले होते. ती काही ऐकत न ऐकत केव्हा खाली लवंडली आणि निजली ते तिला कळलं नाही. किशनही भुईवरच पडला. त्याच्या मनात त्या कृत्याच्या भयंकर भावी परिणामांचे विचार नुसते कोलाहल माजवत होते. मधून गुंगी, मधून तो कोलाहल, मधून ती पायाची कळ. तो तसाच तळमळत पडून राहिला. दोनदा त्याला बुटांची टापटाप ऐकू येऊन तो भीतीच्या धडकीने उठला. बाहेर जाऊन पाहून कोणी नाही असं कळून पुन्हा आत येऊन पडला. पोलिसांच्या आकृती त्याचे डोळे मिटले की त्याच्यापुढे उभ्या राहत. त्याला धरत आहेतसे वाटे. तेव्हा तो डोळे पुन्हा उघडी, धीर धरी आणि पहाटे निसटून जाण्यासाठी काय करायचे याचे बेत गुंगीगुंगीतच करू लागे. मालतीचं संज्ञ मन जरी किल्ली संपलेल्या घड्याळासारखं साफ बंद पडलेलं होतं, तरी त्या ग्लानीच्या गाढ झोपेतही तिच्या असंज्ञ मनाच्या थरातून किशनच्या चित्तातील कोलाहलासारखाच धृती, भीती, माया, ममता, त्वेष, द्वेषांच्या नाना स्मृतींचा आणि क्लुप्तींचा एकच कोलाहल माजून राहिलेला असला पाहिजे. ती मध्येच दचकत हसत घोरत होती. स्वप्ने पडता पडता तिला झोपेत असं भासलं की ती आई संगती त्या मथुरेच्या झोपाळ्यावर प्रेमळ ओव्या म्हणत एका दोरीनं उंच उंच झोके घेत आहे. तोच झोपाळा उंचावून एकदम तिच्या खालून निसटला आणि त्या दोरीच्या विळख्यात तिची मान कर्कच्च आवळून ती लोंबकळली. श्वास गुदमरून गळफास बसून तिची जीभ बाहेर पडली आणि तशा भीषण अवस्थेतील तिला तीच पाहत आहे. त्या धक्क्यासरशी मेले मेले धाव, आई गळफास बसला मला, असं स्पष्टपणे किंकाळून मालती ताडकन उठली. थरथर कापू लागली. धापा टाकीत झोपेत बदललेला श्वास बळाबळानं घेऊ सोडू लागली.
किशनही ताडकन उठला. ती घाबरून उभी होती, तिथे चाचपून तिच्या खांद्यावर एक हात ठेवून दुसऱ्या हातानं पाठ थोपटीत धीर देऊ लागला. तोच मालतीनं थरकापत्या दोन्ही हातांनी त्याच्या गळ्याला मिठी मारली. "किशन, मला उभं राहवत नाही. मला कसलीशी धडकी भरलीय. मला पोटाशी घट्ट घेऊन शेजारी निज, लाजू नकोस. मी होऊन ज्याला आपल्या शेजारी निजायला घेत आहे असा तूच पहिला पुरुष आहेस." तिला अगदी जवळ घेऊन किशन निजताच ती पुन्हा इतक्या लगोलग गाढ झोपी गेली की जशी ती मध्यंतरी पुरती जागी झालीच नव्हती. झोपेतच चालण्या बोलण्याचा जो एक रोग असतो त्याचा जसा काही तिला एक झटका आला होता. मग बेलावरच्या झाडांवरून त्याला कोकिळांची अगदी पहाटेची ललकारी जेव्हा ऐकू आली, तेव्हा किशननं मालतीला मोठ्या कष्टानं हलवून पुरती जागी केलं. "मालती, मी पुढच्या बेताची सारी आखणी नक्की केली आहे. धीर मात्र धरला पाहिजेस. धैर्य नाही ना चढू देणार?" "वेड्या, मी आता काही स्वप्नात का आहे? स्वप्नातल्या गळफासाने जे भीतात त्यांच्यातील कित्येक खऱ्या गळफासाला मात्र मुळीच भीत नाहीत." "पण गळफासाची गोष्ट काढतेस कशाला? थोडक्यात ऐक. तू आता गंगेत जाऊन हा तुझा मुस्लिम वेश नि रक्तानं डागाळलेले कपडे गंगेत बुडवून टाक. स्नान कर नि ह्या माझ्या गाठोड्यातील हे धोतर एखाद्या भिकारणीसारखं नेसून हा कटोरा घेऊन ह्या आडवाटेनं अशी निसट नि खेड्यापाड्यातून मार्ग काढीत घरी आईला जाऊन भेट. नि छट, थांब, माझ्या आईचं नाव आता पूर्णपणे विसर. अरे, ती मला पाहताच माझं तोंड कुरवाळायला जर पुन्हा धावली तर तिचेही हात ह्या माझ्या तोंडावरील रक्ताच्या डागानं रक्ताळतील. तिच्या अंगावर माझ्या हाताच्या कर्माचे शिंतोडे उडून त्या साध्वीची निर्मलताही डागळेल. मी माझ्या आईच्या अंगणातलं एक निर्मळ फूल होते तेव्हा मला मालती म्हणत. पण आता मी ते फूल नाही. आता मी झाले आहे समाजाच्या वाटेतील एक काटा. वाटेल तिथे धुळीत पडेल, पण पुन्हा आईच्या अंगणात पडून तिच्या पायात तरी खसकन मोडणार नाही. आता माझं नाव देखील मी बदलणार. फूल नाही, काटा. मालती नाही, कंटकी. आता पुन्हा आठवण ठेव, मालती म्हणायचं नाही, कंटकी म्हणायचं मला. चालेल, पण आता तू मला एकटा सोडून जा. मला चालवत नाही. मीही मागून कसाबसा निसटतोच. पकडलाच गेलो तरी एकटाच ह्या हत्येविषयी सगळं माझ्यावर घेईन. निसटलो तर तुला भेटेन. माझंही नाव बदलणं भाग. ध्यानात धर, माझं नाव कंटक. म्हणजे मागच्या खटल्याचे धागेदोरे माझ्या तुझ्या आईच्या भोवती पुन्हा सहसा गुरफटून जाणार नाहीत. ज्या अधमाचं डोकं ठेचून पारिपत्य केलं त्याचंही नाव सांगणं नाही, माहीत नाही म्हणून सांगायचं. आता एकत्र हिंडलो तर दोघेही फसू, म्हणून तू तरी निसट. मालती, तुझ्यापासून दूर होताना पाण्याबाहेर फेकलेल्या माशासारखा माझा जीव तडफडतो. पण तुझ्या केसाला धक्का न लागला तर पुन्हा तळ्यात पडलेल्या माशासारखा तो संतोषेल. सारी चर्चा बंद. बघ, फटफटू लागलं. ती इतके बोलत आहे तोच पुन्हा काही गलका दुरून ऐकू आला. आपल्याला रात्री बुटांच्या टापांचा भास झाला, तो जसा खोटा ठरला तसाच हाही भासच ठरेल अशा आशेनं किशननं बाहेर डोकावलं. तो काय? खरोखरीच काही लोक गलबला करत देवळाच्या दिशेनं येताना वाटेतच थबकलेसे अंधुक अंधुक दिसले. नीट न्याहाळले तो एका जवळच्या चबुतऱ्यावर दोघेजण उभे दिसले आणि ते, शंकाच नको, सवेश पोलीस. अपेक्षित असलं तरी भयंकर संकट नक्की कोसळताच मनाला बसायचा तो बळकट धक्का बसल्या वाचून राहत नाही. किशनला तर संकट टळेलही अशी थोडी बहुत आशाच होती. तेव्हा ते भयंकर संकट अगदी टळायच्या बेतातच अगदी पक्केपणी असं गळ्याशी भिडलेलं दिसताच त्याला एकदम धडकी भरावी हे स्वाभाविकच होतं. पण त्यानं सारं धैर्य लगोलग एकवटलं. तो सटकन आत वळला आणि मालतीला दबलेल्या स्वरात म्हणाला, "ले, आता मी जे त्यांना पुढे होऊन सांगेन तेच काय ते तूही सांग. एक चकार शब्द अधिकुणा केव्हाही कुठेही पुढे मागे सुद्धा बोलू नकोस. शेकडो अट्टल हत्यारी चोर दरोडेखोरांच्या टोळक्यात कारागृहामध्ये राहून मी आता ह्या प्रकारच्या निर्बंधातील छक्केपंजे पुरते शिकून चुकलो आहे. अशा प्रसंगी सारच नाकारणं सर्वस्वी अशक्य. त्या शेतकऱ्यांनीच रातोरात ही बातमी पोलिसांना दिली असली पाहिजे. रक्ताची पावलं उमटलेली, कपड्यांनी हात लडबडलेले. तोच, "कौन है अंदर? चलो बाहर आओ." अंतरावरूनच पोलिसांची दटावती आज्ञा सुटली. किशन खाडदिशी बाहेर आला, पुढे झाला. त्यासरशी "पकडो पकडो" असं ओरडत
दोघे तिघे शिपाई चालून आले आणि त्यांनी किशनला तिथल्या तिथेच हातकडी ठोकली. हातकडी कशाला? इतकं बळकट करकचून कशाला धरता मला? तुम्ही न येतेत तरी मी होऊन पोलिसात बातमी देण्यासाठी तिकडे येणारच होतो. असे सरळ वागाल तर त्यात तुमचाच अनावश्यक जाच टळेल. पोलीस अधिकारी समजुतीची गोष्ट सांगण्याच्या शांत भाषेत म्हणाला. सांगा, त्या पलीकडच्या झोपडीतल्या माणसाची तशी भयंकर हत्या तुम्ही का केलीत? तुमचं नाव? हीच ती स्त्री, पकडा त्या स्त्रीलाही. थांबा, त्या माणसाची हत्या मी केली, त्या स्त्रीने नाही. आणि ती अशासाठी की तो माणूसच नव्हता, तर होता एक नृशंस राक्षस. माझं नाव कंटक. ही माझी बहीण कंटकी. आमच्या लहानपणी उज्जैनीकडे एका मोठ्या जत्रेत भीक मागत फिरणारी आमची आई वाख्याने वारली. त्यापूर्वीची आमची काही एक माहिती आम्हाला ठाऊक नाही. पुढची माहिती ही की आम्ही दोघे भीक मागत नि यात्रातून फिरत जसेचे तसेच आजवर भटकत आलो. काही दिवसांपूर्वी माझी ही बहीण भीक मागत असता एकाकी गाठून त्या मुसलमानी गुंडाने बळाने ओढून आपल्या घरात घातली, कोंडून ठेवली. माग काढत मी काल त्याच्या घरापुढे जाऊन थडकताच नि त्याला बहीण सोडून दे म्हणून दटावताच तो सुरा उपसून माझ्यावर तुटून पडला. झटापटीत तोच सुरा हिसकून मी त्याचा मुडदा पाडला, माझी बहीण सोडवली. अत्यंत थकव्याने इथेच रात्र काढून आत्ताच उठलो नि पोलिसात आपणहून आम्ही सगळी बातमी देणार होतो तो तुम्हीच आलात. मालतीला विचारता प्रसंगावधान राखून धीटपणे किशनच्या वरील बयानाला तंतोतंत जुळेल तेच तिनं सांगितलं. त्या मुसलमानी गुंडाचं नाव गाव, पूर्ववृत्त काहीच आपणाला माहीत नाही असं तिला त्याविषयी पोलिसांनी खोद खोदून विचारता तिनं ठासून उत्तर दिलं. अंगझडतीत तिची रक्ताळलेली वस्त्र, हात तोंड कटीला खोवलेली ती त्या पडक्या घराची किल्ली आणि तो रक्ताळ सुरा मालतीच्या अंगावर सापडला. ते टिपून त्या दोघांनाही पकडून ते चालू लागले. त्यांच्याबरोबर ते शेतकरीही परतले. आपणावरच काही आळ येऊ नये म्हणून त्यांनीच त्या पडक्या घराकडे चाललेल्या काहीतरी भयंकर प्रकाराची बातमी जी पोलिसांना रातोरात पोचवली होती, तिचा ओळख देख प्रभृती सारा शक्यतो पुरावा त्यांनी पोलिसात नोंदवल्यानंतर त्यांना घरोघर परत धाडण्यात आलं. अपराध माझा, माझ्या बहिणीला सोडून द्या, परत धाडा, अशी विनंती किशननं करताच त्याला दटावण्यात आलं. दर्शनी पुरावा तुम्हा दोघांविरुद्ध. आम्हाला तुम्हा दोघांनाही अटक करणं भाग. अपराध कुणाचा ते अंती न्यायाधीश ठरवतात, ना आम्ही ना तू. किशन आणि मालती या दोघांवरही खटला भरला गेला. अपराधी लगोलग सापडले. त्या हत्येपुरता पुरावा जय्यत. अपराधाचे धागेदोरे कुठे गुंतलेले नव्हते. त्या ठार केलेल्या माणसाचं पूर्ववृत्त सर्वस्वी अज्ञात. सुऱ्याच्या घावांनी छिन्नविच्छिन्न झालेल्या त्याच्या मुद्रेमुळे त्याची ओळखही दुर्घट आणि त्या नादात पडण्याचं त्या खटल्यापुरतं काहीच कारण आडवंही आलेलं नव्हतं. ह्या सर्व परिस्थितीमुळे कोणत्याही खोलात फारसं न जाता त्या हत्येपुरताच आरोप ठेवून खटला चालवून पोलीस मोकळे झाले. बचाव असा त्यांच्या बयानापलीकडे आरोपींच्या वतीचाही नव्हताच. शेवटच्या दिवशी न्यायाधीशानं निकाल दिला. कोणत्या आरोपीने प्राणघातक वार केला हे चांगलंसं सिद्ध झालं नाही. सिद्ध झालं ते हे की दोघांनीही ह्या हत्येत जाणून बुजून भाग घेतला. म्हणून आम्ही कंटकनी कंटकी ह्या दोघाही बहीण भावांना शिक्षा देतो. जन्मठेप काळं पाणी. ते शब्द ऐकताच किशनच्या डोळ्यातून जरी टपटप टिपे गळली तरीही फाशी टळल्यामुळं त्याला काहीसं हलकंही वाटलं. पण त्या शब्दात काहीतरी भयंकर अर्थ भरला आहे असं अंधुकपणे वाटत असताही त्याच्या भीषणतेचे अगदी स्पष्ट चित्र तिच्या मनापुढे उमटलं नसल्यामुळेच की काय, मालती जन्मठेप काळं पाणी हे भयंकर शब्द ऐकतानाही सुन्नपणे तशीच पाहत राहिली. पण न्यायाधीश उठू लागताना मात्र ती एकदम गहिवरल्यासारखी होऊन विनविती झाली. एक क्षणभर थांबा ना कृपावंत महाराज. मला इतकं सांगा की काळ्या पाण्यावर मी गेले तरी माझा हा भाऊ की नव्हे कंटक माझ्या संगतीच राहील ना? आपल्या बंदीपालाला तेवढी आज्ञा देऊन ठेवाल का की काळ्या पाण्यावरही आम्हा दोघांना एकत्रच ठेवलं जावं? दया व्हावी. अजाण मुली, ते का न्यायाधीशांच्या हाती असतं? काळ्या पाण्यावर पुरुषांची नि स्त्रियांची बंदीगृह अगदी निरनिराळी असतात. त्यातही एकाच खटल्यातील सर्व अपराध्यांना तर पुरुष पुरुषात व स्त्री स्त्रियातही सहसा एकत्र राहू देत नाहीत.
न्यायाधीशाने हे शब्द सहानुभूतीच्या स्वरात जरी उच्चारले तरी मघाच्या त्यांच्या शिक्षा सांगणाऱ्या भावनाशून्य शब्दांहूनही मालतीला ते दारुण वाटले. जन्मठेप काळं पाणी ह्या शब्दातील भीषणतेपेक्षा किशन आता नित्याचा दुरावणार ह्या कल्पनेतील भीषणता तिच्या मनाला अत्यंत असह्य स्पष्टपणे पटकन समजून घेता आल्यामुळे त्याच्या उच्चारासरशी मात्र ती अकस्मात विव्हळली. स्फुंदून स्फुंदून नका हो, नका हो असं अर्धवट वाक्यच घोळीत प्रार्थू लागली. न्यायाधीशाच्या मनाला प्रथमपासूनच तिच्या अपराधाची निरपराध बाजू रिझवीत होती. पण निर्बंध म्हणजे निर्बंध, तो अनुल्लंघ्य. म्हणूनच ते खटला चाले तो ममतेचे म्हणून काही बोलले नव्हते. पण सबंध खटल्यात धीरानं निश्चल असलेली आणि जन्मठेप काळ्या पाण्याची भयंकर शिक्षा ऐकतानाही न गहिवरलेली ती मुलगी तिच्या भावापासून ताटा तुटणार हे ऐकताच अशी स्फुंद स्फुंदून रडू लागलेली पाहताच त्या न्यायाधीशाचंही मन पाझरलं आणि काहीतरी आश्वासन देऊन तिला समाधानण्यासाठी ते बोलून गेले, रडू नकोस मुली. काळ्या पाण्यावर जर तुमची वागणूक नीट राहिली तर काही 10-5 वर्षांनी तुम्हाला लग्न करण्याची अनुज्ञा मिळायची सोय आहे. मग त्या बेटातल्या बेटात तरी तुम्ही सुखानं एकत्र राहू शकाल. ते शब्द ऐकतात जशी काही काळ्या पाण्याची जन्मठेप रद्द होऊन ती सुटलीच असा त्या संकटाच्या वादळात भांबावून गेलेल्या मालतीला मनातल्या मनात आनंद झाला. महाराज, तुमच्या तोंडात साखर पडो. लग्न करता येईल ना मला हवं त्याच्याशी? बंदीगृहातली सारी शिस्त मी अक्षरन अक्षर पाळीन बरं. तिच्या स्त्रीय निसर्गातील साऱ्या यौवन सुलभ भावना त्या कल्पनेसरशीच तृप्तल्यासारख्या झाल्या. किशनशी तिचं लग्न लागलंच असं तिला होऊन गेलं. पण वेडे मालती, कल्पना म्हणजे वस्तुस्थिती नव्हे. इतक्या कठोर, निर्दय, निर्घृण अनुभवानंतरही हे तुला अजूनही कळलं नाही ना की मनुष्य हा स्वतःच्याच शिस्तीचे, पापपुण्याचे आणि कर्माकर्माचे फळ तेवढे काय ते भोगीत नसून ह्या प्रत्यक्ष जगात तरी समाजाच्या पापपुण्याचे आणि कर्माकर्माचेही फळ इच्छा नसली तरी भोगत असतो. त्याला दुसऱ्याच्या दुष्कृत्यांचंही फळ प्लेगाच्या साथीत केवळ वातावरणीय संसर्गाने निरोगी स्वतःलाही प्लेग होतो तसं भोगावं लागतं. तुझ्या दैवी तरी तेच लिहिलं असल्याचं आत्तापर्यंत प्रत्ययाला आलं नाही का? नाहीतर ही तुझ्या देहाची, मनाची, भावनांची असह्य आणि भयप्रद विटंबना आजवर ह्या कोमल वयात अशी सारखी होत राहावी असं तू स्वतः कोणतं पाप केलं होतंस? कोणता अपराध केला होतास? कोणाचं काय बुडवलं होतंस? आपल्या आईच्या ममतेच्या अंगणात उमललेली मालती, तू एक मालतीच्या कोवळ्या निर्मळ फुलाची अर्धफुल्ल कळी. जशी शरद ऋतूतील चंद्रकोर अशी आम्ही तुला प्रथम जेव्हा पाहिली तेव्हा जन्मकरंट्याला देखील तुझी तुझ्या अपराधा वाचून ही दुर्दशा होईल असं भविष्य करवलं नसतं. दुष्टातील दुष्ट पिशाच्यालाही तुला असा शाप उगीच देववला नसता. आणि ती असह्य दुर्दशा इतकी लाजीरवाणी की सहानुभूती पुढे सुद्धा उघडी करून सांगता येऊ नये. त्या अडदांड, ओंगळ आणि अभद्र नरपशूची अघोर वासना जेव्हा जेव्हा तुझ्या लज्जेचा बळी घेत गेली तेव्हा झालेली ती तुझ्या कोवळ्या अंगाची आग आणि कोवळ्या भावनांची राख जी झाली ती हे अनागस कुमारिके तू स्वतः होऊन एखादा नीतिनियम, विनय वा शिस्त भंगिलीस म्हणून का झाली? त्या अघोर दुर्दशेतून तुला आणि तुझ्यासारख्या अनेकांना सोडवायसाठी हा किशन पुढे आला. त्याने नीतिनियमांची, परोपकाराची आणि विनयाची चाड बाळगली आणि तुम्ही त्या राक्षसाच्या रक्ताचा पाट वाहावून ती त्या अत्याचाराची आग विझवली म्हणून अत्याचारी ठरलात तुम्ही. समाजात काळोखी लागली तुम्हाला. काळ्या पाण्यावर पाठवणी होणार तुमची. समाज पीडक अत्याचारांचा नायनाट करणाराच केव्हा केव्हा समाज पीडक अत्याचारी म्हणून दंडीला जातो. नीतिनियमांची खरी शिस्त पाळणं हाच अपराध ठरून त्यासाठीच बेशिस्तीचं फळ भोगावं लागतं. हा दोष कुणाचा? हे असं का होतं? किंवा हे असं होऊ नये यासाठी काय उपाय योजावेत? हा प्रश्न इथे अगदी गैर लागू, अगदी अप्रस्तुत. हे असं होतं खरं आणि म्हणूनच मालती, तू स्वतः शिस्त पाळलीस की तिचं पारितोषिक तुला मिळालंच पाहिजे. पडलेलं सुखस्वप्न खरं ठरलंच पाहिजे असं ठाम मत गृहीत धरू नकोस. परंतु सुखस्वप्ने खरी ठरतच नाहीत असंही काही नाही. तेव्हा सुखस्वप्नात हसते आहेस, रमली आहेस, तशी क्षणभर खुशाल हास, रम.
पण त्याला एक स्वप्न समजून त्यात रम. जाग आल्यावर ते स्वप्नच सत्य ठरेल असं ठाम समजू नकोस म्हणजे झालं.